रस्त्यावरती पडलेले खड्डे, वाहतुकीची कोंडी आणि अगदी थोड्याच पावसात साचणारं पाणी अशा एक ना अनेक समस्यांचा वेढा पडलेल्या हिंजवडीमधल्या विविध परिसरांची राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पाहणी केली आहे। आणि यावेळी हिंजवडीमध्ये असलेल्या सगळ्या समस्यांमुळे आपलं वाटोळं झालंय, आयटी पार्क बाहेर चाललंय या शब्दात अजित पवारांनी संताप व्यक्त केला। त्यासोबत विकास कामांच्या आड कुणी येणार असेल तर गुन्हे दाखल करा असे थेट आदेशच त्यांनी पोलीस आयुक्तांना दिलेत। आपलं वाटोळं झालं, आयटी पार्क बाहेर चाललंय, अजित पवारांचा संताप। हिंजवडीतल्या समस्यांवरून दादा संतापले। आपलं वाटोळं झालं, आपली हिंजवडीची सगळे आयटी पार्क चाललं। सकाळी सकाळी पुण्याच्या हिंजवडी दौऱ्यावर आलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा हा संताप। असू द्या साहेब, आम्ही धरणं करताना मंदिरात जातात। पुण्यातल्या हिंजवडीतील अनेक समस्यांवरून अजित पवारांनी उद्वेग व्यक्त केला। राज्याचं आयटी हब अशी पुण्याच्या पिंपरी चिंचवडमधील हिंजवडीची ओळख। अनेक आयटी कंपन्या या हिंजवडीत आहेत, मात्र रस्त्याची दुरावस्था, खड्ड्यांचं साम्राज्य, यातून होणारी वाहतूक कोंडीचं ग्रहण या हिंजवडीला लागलंय। यावरूनच अजित पवारांनी संताप व्यक्त केला। आपलं वाटोळं झालं, आपली हिंजवडीची सगळे आयटी पार्क चाललं बाहेर। माझ्या पुण्यातनं, महाराष्ट्रातनं बाहेर काही तुम्हाला पडलेलं नाहीये। बेंगलोरला, हैदराबादला कशाला मी सकाळी 6ला येऊन इथं बघतोय? ह्याच्यामुळेच बघतोय, मला कळत नाही, माझी लोक नाही, परंतु ते केल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही। काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसात हिंजवडीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं। जणू काही वॉटर पार्क निर्माण झाल्याचं दिसून येत होतं। पाणी साचण्याच्या या समस्येवरून अजित पवारांनी विकासकांना सुनावलंय। बघितलं बसेस किती पाण्यात गेल्या होत्या, पैसा तुम्ही कमवणार, आमच्या राज्याच्या। हिंजवडीतील रस्ता रुंदीकरणासारख्या कामात अडथळा आणणाऱ्यावर कारवाई करण्याच्या सूचनाही अजित पवारांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या। आपलं असं ठरलंय की कुणी मध्ये आलं की 353 दाखल, कुणीही असलं, अजित पवार जरी मध्ये आला तर 353 तर म्हटलं, बाकीचं कुणाचं ठेवायचं पण 353 पण लावायचं, कारण त्याशिवाय हे काम होणार नाही। नाहीतर प्रत्येक जण काहीतरी माझं हे करा, माझं ते करा असं सुरू होईल। ते आपल्याला होऊन द्यायचं नाही, एकदा संपूर्ण कामच करून टाकायचं। दरम्यान हिंजवडीचा विकास करताना स्थानिकांना आणि ग्रामस्थांना विचारात घ्यावं, अन्यथा आंदोलन केलं जाईल असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। थोडंफार जे फुटपाथवर अतिक्रमण असेल ते काढण्यास आमचा काही विरोध नाही, पण तो 30 मीटर असताना प्रपोज 36 किंवा 45 असं करून विनाकारण 30 मीटर सोडून 36ला मार्किंग करायचं आणि आहे त्या स्ट्रक्चरला बाधा आणायची, हे योग्य नाही। 3 लाख कोटी रुपये महिन्याला वर्षाला शासनाला इन्कम महसूल जातोय। हे कशामुळे जातोय? आम्ही त्याग केला, आम्ही शेतकऱ्यांनी संपूर्ण सगळ्या त्यागामुळे जातोय ना। आणि एवढं त्याग करून जर आज तुम्ही आमच्या घरांच्या वरती वरवंटा फिरवणार असेल तर ते आम्हाला योग्य नाही। जे कोणी लोक आहेत ते सगळे समाधान व्यक्त करतायत, परंतु ते म्हणतायत हे शेवटपर्यंत पूर्ण होईपर्यंत ह्याचं सातत्य टिकवा, आणि तशा प्रकारचा प्रयत्न आमचा चाललेला आहे। आम्ही अनेक वर्ष राजकारण करतोय, आम्हाला कोणाला वाऱ्यावर सोडून चालणार नाही। विविध समस्यांमुळे हिंजवडीतील आयटी पार्कमधील कंपन्या राज्याबाहेर जात असल्याचं अजित पवारांनी व्यक्त केलेल्या वक्तव्याचा धागा पकडत विरोधकांनी महायुतीला घेरलंय। भाजप कुठेतरी दादांची कोंडी करतंय का? विकासाची कोंडी करतंय का? त्यांचे आमदार, त्यांचे मंत्री ज्या ज्या भागातून प्रतिनिधित्व करतात त्या भागाला मुद्दामून भाजपकडनं दुर्लक्ष केलं जातंय का? पण भाजपला मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही या नेत्यांच्या परिसरामध्ये, नाहीतर मतदारसंघाला, नाहीतर ज्या विभागामध्ये ते आहेत त्याला तुम्ही दुर्लक्ष करत असला, नाहीतर कुरगुड्या करत असला, त्यात मात्र नुकसान हे गरिबाचं त्या ठिकाणी होत आहे। हिंजवडीत अनेक आयटी कंपन्या आहेत। या आयटी कंपन्यांसाठी लागणाऱ्या मूलभूत सोयी सुविधा मिळत नसतील तर ती गोष्ट महाराष्ट्रासारख्या प्रगतिशील राज्यासाठी खचितच योग्य नाही।
या सर्व पार्श्वभूमीवर स्थानिकांना विश्वासात घेऊन हिंजवडीचा योग्य विकास करून अधिकाधिक उद्योग आणि IT कंपन्या इथं येतील अशा पद्धतीच्या सुविधा निर्माण करण्याचं मोठं आव्हान पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आणि पर्यायानं राज्य सरकार समोर आहे हे मात्र नक्की. गोविंद वाकडेसह न्यूज 18 लोकमत, हिंजवडी, पुणे.